विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यामधला प्रकरण आपण पाहत आहोत कार्बनी संयुगे। यामध्ये आपण या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे जो पुढचा जो भाग आहे तो आहे आपण सहसंयोजी बंध। आता सहसंयोजी बंध कशाला म्हणतात, सहसंयोजी बंध म्हणजे काय याबद्दल आपण अधिक माहिती घेतलेली आहे। सहसंयोजी बंध हा कधी तयार होतो, जेव्हा दोन अणू जेव्हा इलेक्ट्रॉनची भागीदारी करतात म्हणजे संधान करतात तेव्हा त्यांच्यामध्ये जो बंध तयार होतो त्या बंधाला आपण सहसंयोजी बंध आपण म्हणत असतो। असे सहसंयोजी बंध हे दोन अणूमध्ये संयुजा इलेक्ट्रॉनच्या संधानाने, आता इथे लक्ष द्या की संयुजा इलेक्ट्रॉन, आता संयुजा इलेक्ट्रॉन कशाला म्हणायचं तर संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे की बाह्यतम कक्षेतील असणारे जे इलेक्ट्रॉन असतात त्या इलेक्ट्रॉनला आपण संयुजा इलेक्ट्रॉन असं म्हणत असतो। आपण हायड्रोजन अणू याबद्दल माहिती जर घेतली तर हायड्रोजन अणूच्या बद्दल आपण सांगत असताना हायड्रोजनच्या अणुकेंद्रकामध्ये एक प्रोटॉन आहे आणि न्यूट्रॉन हा त्याच्यामध्ये नाही आहे, हा अपवाद आहे। हायड्रोजनच्या बाह्यतम कक्षेमध्ये म्हणजे अणूकडे असणारी जी कक्षा आहे के, ह्या के कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे। पहा आता के या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन ज्या मार्गाने फिरतो त्या मार्गाला आपण कक्षा म्हटलेला आहे। त्याची जी काही परिभ्रमण करण्याची जी काही मार्ग आहे ते मार्ग म्हणजे आपण त्याला कक्षा म्हटलेला आहे। त्या कक्षेतला आपण संयुजा कक्षा म्हणत असतो, ज्यामध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते किंवा इलेक्ट्रॉनची देवघेव होते, अशा कक्षेला आपण संयुजा कक्षा म्हणत असतो। आणि जे इलेक्ट्रॉन देवघेव करतात किंवा इलेक्ट्रॉनची भागीदारी करतात अशा इलेक्ट्रॉन्सला आपण संयुजा इलेक्ट्रॉन्स म्हणत असतो। तर दोन अणूमध्ये दोन संयुजा इलेक्ट्रॉन ही संधानाने जो रासायनिक बंध तयार होतो त्या रासायनिक बंधाला सहसंयोजी बंध म्हणतात। आणि ज्या दोन अणूमध्ये असणारा बंध हा सहसंयोजी बंध असतो तेव्हा त्यातून तयार होणारे जे संयुग आहे ते संयुग म्हणजे सहसंयोजी संयुग होते। म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते तेव्हा त्यातून तयार होणारे जे संयुग आहे हे संयुग म्हणजे सहसंयोजी संयुग आपण असं म्हणत असतो। दुसरा जो काय बंधाचा प्रकार आहे तो आपण या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे, या मागच्या पाठामध्ये सुद्धा आपण पाहिलेला आहे। त्यामध्ये आयनिक बंध आहे। आयनिक बंध कशाला म्हणतो आपण, जेव्हा दोन आयन त्यांच्या प्रभारातील असणाऱ्या विरुद्ध प्रभारातील आकर्षणामुळे जेव्हा दोन अणू एकत्र येतात म्हणजे धन आयन आणि ऋण आयन जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये जो बंध तयार होतो तो बंध असतो आयनिक बंध। जसं की आपण सांगितलं मिठा आहे, मीठ, सोडियमने एक इलेक्ट्रॉन दिल्याने क्लोरीनने एक इलेक्ट्रॉन घेतल्याने त्यांच्यामध्ये जो बंध तयार होतो तो बंध असतो आयनिक बंध। आयनिक बंधातून तयार होणारे जे संयुग असते त्या संयुगाला म्हणतो आपण आयनिक संयुग। आयनिक बंधाने तयार होणारे संयुग म्हणजे आयनिक संयुग आणि सहसंयोजी बंधाने तयार होणारे संयुग म्हणजे सहसंयोजी संयुग। आपण आता हायड्रोजनच्या रेणूबद्दल माहिती घेऊया। हायड्रोजनचा रेणू कसा तयार होतो, हायड्रोजनचा रेणू हा तयार होताना हायड्रोजन हा द्विअणुरेणू आहे। हायड्रोजन अणूला स्थैर्य प्राप्त करण्यासाठी हायड्रोजनचा अणुअंक आपल्याला माहिती आहे 1 आहे, त्याची इलेक्ट्रॉन स्वरूपण जर बघितले तर 1 आहे। त्याला आवर्त सारणीमध्ये पहिल्या गणामध्ये आपल्याला तो असल्याचं दिसतो। सर्वप्रथम असलेला हा मूलद्रव्य हायड्रोजन आहे। हायड्रोजनच्या स्थानाबद्दल संदिग्धता आहे, हे सुरुवातीपासून आहे, याच्याबद्दल आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेलीच आहे। हायड्रोजन अणूला जर स्थैर्य प्राप्त करायचं असेल म्हणजे त्याला स्थैर्य प्राप्त करण्यासाठी त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असणं गरजेचं आहे। म्हणजे त्याला शेजारच्या हेलियम सारखे स्थैर्य प्राप्त करण्याकरिता त्याच्या के कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असणं गरजेचं आहे। त्याला स्थैर्य प्राप्त करण्यासाठी जर दुसरा हायड्रोजन, 2 हायड्रोजन आपल्या बाह्यतम कक्षेतला इलेक्ट्रॉन जर एकत्र येऊन त्यांनी जर संधान केले म्हणजेच त्यांच्यामध्ये जर बंध तयार झाला, कोणता सहसंयोजी बंध तयार जर झाला तर
त्यांच्या संयोजी इलेक्ट्रॉनच्या संधानाने एक रासायनिक बंध तयार होतो. तो बंध म्हणजे हा जो बंध आहे हा सहसंयोज बंध आहे. म्हणजे हा हायड्रोजनचा एक अणू आहे, हा हायड्रोजनचा दुसरा अणू आहे. ह्या दोन अणूंना एकत्र संयोजी इलेक्ट्रॉनच्या संधानाने यांच्यामध्ये बंध तयार झाल्याने त्यांच्यामध्ये एक रासायनिक बंध तयार होतो. तो रासायनिक बंध म्हणजे हा सहसंयोज बंध. म्हणजे या दोघांनी इलेक्ट्रॉनची भागीदारी केलेली आहे, म्हणजे संधान साधलेला आहे. संधानाने जो बंध तयार होतो त्या बंधाला म्हणतात सहसंयोज बंध. आणि ही जी मांडण्याची पद्धत आहे, ही पद्धत एक पद्धतीमध्ये आपल्याला वर्तुळाच्या साह्यानं ही मांडता येते. दुसरी जी पद्धत आहे ती आहे ठिपका पद्धत. ती ठिपका पद्धत काय आहे पहा. हा हायड्रोजन अणू आहे, दुसरा एक हायड्रोजन अणू आहे. यांच्यापासून तयार होऊन हायड्रोजनचा दोन हायड्रोजन जर एकत्र आले तर यांच्यामध्ये एका हायड्रोजनचा हा आणि दुसऱ्या हायड्रोजनचा हा असे दोन ठिपक्याच्या स्वरूपानं आपल्याला हे मांडता येतं. म्हणजे संयोजी इलेक्ट्रॉनचे संधान ज्यानं केलेलं आहे तो बंध आपण इथं मांडलेला आहे. हायड्रोजनच्या रेणूमध्ये हा एकेरी बंध असतो. तो एकेरी बंध. आता बंधाचे प्रकार जर बघितले तर बंधाचे प्रकार 3 आहेत. इलेक्ट्रॉनच्या संधानाने बंधाचे जे प्रकार आहेत हे बंध प्रकार पहा. बंध 3 प्रकारचे बंध आपल्याला सांगता येतात पहा. पहिला जो बंध आहे तो आहे एकेरी पहा, एकेरी बंध. दुसरा आहे दुहेरी बंध आणि तिसरा आहे तिहेरी बंध. असे बंधाचे 3 प्रकार आहेत. जेव्हा दोन अणूमध्ये असणारा बंध हा, जेव्हा दोन हायड्रोजन अणूमध्ये हा दोन इलेक्ट्रॉन म्हणजे एक इलेक्ट्रॉनची जोडी लक्षात घ्या. जोडी म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. जेव्हा 2 इलेक्ट्रॉन संयोजी इलेक्ट्रॉनच्या जेव्हा 2 इलेक्ट्रॉनच्या साहाय्याने 2 संयोजी इलेक्ट्रॉनच्या संधानाने जो बंध तयार होतो तो बंध म्हणजे सहसंयोज बंध. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या की या 2 हायड्रोजन अणूमध्ये म्हणजे पहा या ठिकाणी आपल्याला असंही सुद्धा मांडता येतं की हायड्रोजन हा एक हायड्रोजन आहे. यांच्यामध्ये एक बंध तयार झाला. तो बंध म्हणजे हा जो बंध आहे हा सहसंयोज बंध आहे. हाच बंध आपण अशा पद्धतीनं दाखवतो की जसं की हायड्रोजन दुसरा हायड्रोजन एकत्र आला तर यांच्यापासून H2 म्हणजेच हायड्रोजनचा हा रेणू तयार होतो. हा द्विरेणू आहे. हायड्रोजन अणू 2 अणू जर एकत्र आले त्यापासून हायड्रोजनचा रेणू तयार होतो. मग हायड्रोजनचा रेणू कसा तयार होतो तर हायड्रोजनचा रेणू सहसंयोज बंधाने हा तयार होत असतो. जेव्हा हायड्रोजन अणूला स्थैर्य प्राप्त करायचे असते तेव्हा तो आपल्या बाह्यतम कक्षेमधले म्हणजे के कक्षेतला जो एक इलेक्ट्रॉन आहे तो एक इलेक्ट्रॉन हा दुसऱ्या हायड्रोजन अणूबरोबर संधान साधतो. म्हणजे 2 संयोजी इलेक्ट्रॉन जेव्हा 2 हायड्रोजन अणूमध्ये संधान साधतात त्यांच्यामध्ये जो रासायनिक बंध तयार होतो तो रासायनिक बंध म्हणजे तो सहसंयोज बंध. म्हणजे हायड्रोजनची संज्ञा H आहे, त्याची इलेक्ट्रॉन स्वरूपन 1 आहे. म्हणजे त्याच्या के कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. जर हायड्रोजनला स्थैर्य प्राप्त करायचं असेल तर एक हायड्रोजन अणू दुसऱ्या हायड्रोजन अणूबरोबर जर संधान साधले म्हणजे 2 संयोजी इलेक्ट्रॉन्सनी जर संधान साधले तर त्यांच्यामध्ये एक सहसंयोज बंध तयार होतो आणि ह्या सहसंयोज बंधाने हायड्रोजनचा रेणू तयार होतो. म्हणजे हायड्रोजनच्या रेणूमध्ये असणारा जो बंध असतो तो हा एकेरी बंध असतो. हायड्रोजनचा बंध दर्शवण्याकरिता वर्तुळाच्या पद्धतीनं दर्शवले जातात. म्हणजे अशा पद्धतीने यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन अशा पद्धतीनं सुद्धा दर्शवले जातात. म्हणजे अशा ठिपक्याच्या रूपानं ही जी इलेक्ट्रॉन्स आहेत
ही इलेक्ट्रॉन दाखवण्याची ही एक पद्धत आहे. म्हणजे लक्षात घ्या की यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं जे संधान झालेलं आहे हे ठिपक्याच्या पद्धतीनं किंवा फुलीच्या साह्याने सुद्धा यामध्ये म्हणजे एका हायड्रोजनचा अणू जो आहे म्हणजे इलेक्ट्रॉन आहे हा फुलीच्या साह्यानं दाखवला तर एका हायड्रोजनचा हा ठिपक्याच्या साह्यानं दाखवला. मग अशा पद्धतीला ठिपका पद्धत, इलेक्ट्रॉन ठिपका पद्धत किंवा डॉट क्रॉस मेथड असं सुद्धा म्हटलं जातं. डॉट म्हणजे ठिपका आणि क्रॉस म्हणजे फुली. ह्या फुलीच्या साह्यानं सुद्धा याला दर्शवता येतं. ही एक सहसंयुज बंध दाखवण्याची एक पद्धत आहे. तर आपण बंधाचा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे दुहेरी बंध कसा तयार होतो तो आपण समजून घेणार आहोत. ऑक्सिजनचा रेणू कसा तयार होतो तर ऑक्सिजनचा अणुअंक आपल्याला माहिती आहे 8 आहे. त्याच्या कक्षेमध्ये 2 कक्षा त्याच्याकडे उपलब्ध आहे. पहिली कक्षा आहे के आणि दुसरी जी कक्षा आहे ती म्हणजे एल. के आणि एल या 2 कक्षा ज्या आहेत तर पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत तर दुसऱ्या कक्षेमध्ये म्हणजे बाह्यतम कक्षा जी आहे ती संयुज कक्षा आहे. त्या संयुज कक्षेतील इलेक्ट्रॉन्स हे 6 आहेत. या अणूला स्थैर्य प्राप्त करण्यासाठी त्याला शेजारच्या निऑन सारखी स्थैर्य प्राप्त करण्याकरिता त्याला इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 8 अशा पद्धतीनं त्याला गाठल्यानंतर त्याला निऑन सारखे स्थैर्य प्राप्त होईल. परंतु हे स्थैर्य प्राप्त करण्याकरिता एका ऑक्सिजन अणूला दुसऱ्या ऑक्सिजन अणूबरोबर त्याने जर संधान साधले तर त्यांच्यामध्ये एक सहसंयुज बंध तयार होईल आणि त्या सहसंयुज बंधाने हा ऑक्सिजनचा रेणू म्हणजे O2 हा तयार होईल. O2 तयार होण्याकरिता त्या 2 अणूमध्ये म्हणजे ऑक्सिजनच्या पहिल्या कक्षेमध्ये आपल्याला माहिती आहे की कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. दुसऱ्या अणूमध्ये सुद्धा पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. बाह्यतम कक्षेमध्ये म्हणजेच संयोजा कक्षेमधले असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉनला आपण संयोजा इलेक्ट्रॉन आपण म्हणत असतो. हे संयोजा इलेक्ट्रॉन जेव्हा भागीदारी करतील म्हणजे या पद्धतीने यामध्ये भागीदारी होईल. म्हणजे जेव्हा 2 अणू आपल्या बाह्यतम कक्षेतल्या असणाऱ्या इलेक्ट्रॉनसह काय करतात भागीदारी करतात त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनच्या 2 जोड्या म्हणजे लक्षात घ्या यामध्ये इलेक्ट्रॉनच्या 2 जोड्या ह्या भागीदारीत राहतात आणि यांच्यातून जो सहसंयुज बंध तयार होतो तो दुहेरी सहसंयुज बंध तयार होतो. पहा याच्या बाह्यतम कक्षेमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे 6 आहेत. म्हणजे यांच्यामध्ये एक सहसंयुज बंध तयार होतो. म्हणजे जेव्हा 2 ऑक्सिजन अणू एकत्र येतात तेव्हा O2चा हा रेणू तयार होतो. तेव्हा त्याच्या बाह्यतम कक्षेमधील असणारे जे संयोजा इलेक्ट्रॉन्स आहेत ह्या संयोजा इलेक्ट्रॉन 1 2 3 आणि 4 म्हणजे एकूण इलेक्ट्रॉन 4 म्हणजे इलेक्ट्रॉनच्या जोड्या ह्या झाल्या 2. जेव्हा 2 ऑक्सिजन अणू जेव्हा रासायनिक बंधाने एकत्र होतात तेव्हा त्याच्यामध्ये O2 हा तयार होतो आणि ह्या ऑक्सिजन अणूमध्ये असणारा जो बंध असतो हा बंध हा दुहेरी बंध यामध्ये असतो. म्हणजे ऑक्सिजन अणू जेव्हा 2 अणू एकत्र येतात तेव्हा त्या 2 अणूमध्ये असणारा हा बंध हा O2 म्हणजेच अशा पद्धतीनं हा जो तयार होतो तेव्हा यामध्ये याचा अर्थ आहे दुहेरी बंध. दुहेरी बंध म्हणजे जेव्हा 2 अणू जेव्हा रासायनिक संयोगाने एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉनच्या जोड्या एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये बंध तयार होतो दुहेरी. आणि जेव्हा 3 जोड्या एकत्र येतात म्हणजे 6 इलेक्ट्रॉन एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये बंध तयार होतो म्हणजे तिहेरी बंध. जसं की नायट्रोजनमध्ये असणारा बंध हा तिहेरी बंध असतो. जसं की आपण हायड्रोजनमध्ये
बंध बघितला हा एकेरी बंध, ऑक्सिजन अणूमध्ये असतो तो म्हणजे दुहेरी बंध, आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे तिहेरी बंध. म्हणजे जेव्हा दोन अणू इलेक्ट्रॉनची भागीदारी करतात तेव्हा त्यांच्यामध्ये तिहेरी बंध तयार होतो. आणि हा तिहेरी बंध म्हणजेच तीन जोड्या म्हणजे 3 इलेक्ट्रॉनच्या जोड्या म्हणजे 6 इलेक्ट्रॉन जेव्हा एकत्रित येतात तेव्हा त्यांच्यामध्ये तिहेरी बंध. म्हणजे एकेरी बंध कधी तयार होतो? जेव्हा दोन अणूमध्ये संयोजी इलेक्ट्रॉन सहसंयोजी बंधाने म्हणजे 2 इलेक्ट्रॉन एकत्र येत असतील म्हणजे एक जोडी एकत्र असेल एकेरी बंध. जेव्हा 2 इलेक्ट्रॉनच्या जोड्या एकत्र असतील तेव्हा दुहेरी बंध म्हणजे 4 इलेक्ट्रॉन. जेव्हा 3 जोड्या असतील तेव्हा 6 इलेक्ट्रॉन सहसंयोजी बंधाने एकत्र येतील तेव्हा त्यांच्यामध्ये असतो तिहेरी बंध. अशाच प्रकारे आपण नायट्रोजनची रचना समजून घेणार आहोत. परंतु त्या अगोदर ऑक्सिजनचा रेणू हा कसा तयार झाला हे आपल्या लक्षात आलं असेल तर ते परत एकदा समजून घेऊया की ऑक्सिजनचा अणू हा कसा तयार होतो. म्हणजे ऑक्सिजनच्या अणूपासून रेणू कसा तयार होतो. तर ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे, त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, 6 आहे. या अणूला स्थैर्य प्राप्त करण्याकरिता याच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात म्हणजे के कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असतात. तर त्याच्या बाह्यतम कक्षामध्ये एल कक्षा म्हणजे संयोजक कक्षा आणि संयोजक कक्षेतील इलेक्ट्रॉन्स हे किती येतं? 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. जेव्हा हे 6 इलेक्ट्रॉन त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये असतात परंतु त्याला स्थैर्य प्राप्त करण्याकरिता एका ऑक्सिजन अणूला 2 इलेक्ट्रॉनची गरज असते. आणि हे 2 इलेक्ट्रॉन जेव्हा म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉनच्या जोड्या म्हणजे 2 इलेक्ट्रॉनच्या जोड्या 2 जोड्या जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये दुहेरी बंध तयार होतो आणि ऑक्सिजनचा रेणू तयार होतो. याचप्रमाणे नायट्रोजनचा सुद्धा तयार होतो. आता यामध्ये परत आपल्याला एक दिलेली की ठिपका पद्धत आणि क्रॉस पद्धत. आता यामध्ये ठिपका पद्धत मांडत असताना आपल्याला कशा पद्धतीने मांडायचं आहे तर आपण त्यामध्ये ऑक्सिजनचा हा सिम्बॉल लिहिला आहे म्हणजे संज्ञा लिहिलेली आहे. हा ऑक्सिजनचा एक काय लिहिला आहे ही आपण संज्ञा मांडलेली आहे. आता यामध्ये इलेक्ट्रॉनच्या किती जोड्या येतात? 2 जोड्या म्हणजे किती इलेक्ट्रॉन? 4 इलेक्ट्रॉन. आणि संयोजक कक्षेतलेच इलेक्ट्रॉन आपल्याला ह्या ठिपका पद्धतीमध्ये मांडायचे हे लक्षात घ्या. मग हे किती येतं? संयोजक इलेक्ट्रॉन यामध्ये पहा 1 2 3 4 5 आणि 6 आपण याची धरूया. 1 2 3 4 आणि हे 2 6 म्हणजे दोघां मिळून याची बाह्यतम कक्षेत 6 आहेत याच्या बाह्यतम कक्षेत 6 आहेत. परंतु जे इलेक्ट्रॉन भागीदारीत आले ते आपण या ठिकाणी दाखवले. आता उरलेले जे आहेत म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6 लक्षात घ्या. आता यामध्ये 1 2 3 4 आणि 5 आणि 6 अशा पद्धतीने म्हणजे याची रचना आपण अशा पद्धतीने दाखवू शकतो किंवा आपण असंही मांडू शकतो. म्हणजे ही झाली ठिपका पद्धत. आता क्रॉस. आता या ऐवजी आपण फुलीने सुद्धा दाखवू शकतो. फुली पद्धतीने सुद्धा दाखवता येतं. आता आणखी एक पद्धत आहे ती म्हणजे याच्यामध्ये मांडण्याची ही म्हणजे ही ऑक्सिजनची ही पद्धत 2 अणू त्याच्यामध्ये दाखवले. म्हणजे आणखी या पद्धतीमध्ये हा एक सिम्बॉल आहे ऑक्सिजनचा, हा सिम्बॉल आहे ऑक्सिजनचा. यांच्यामध्ये जो बंध आहे हा दुहेरी बंध आहे आणि यांच्यातले जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन आपण या पद्धतीने दाखवूया. याच्यामध्ये हे सुद्धा हे 1 2 3 4 आणि यापैकी हे 2 इलेक्ट्रॉनची भागीदारी म्हणजे 2 इलेक्ट्रॉन एकत्र येऊन तयार होणारा जो बंध 2 इलेक्ट्रॉनच्या जोड्या म्हणजे 4 इलेक्ट्रॉन आणि 4 इलेक्ट्रॉनची जोडी म्हणजे दुहेरी बंध. अशाच पद्धतीने नायट्रोजनचा रेणू हा कसा तयार होतो हे आपण पाहणार आहोत. यानंतर नायट्रोजनचा रेणू कसा तयार होतो त्याच्यामध्ये ठिपका संरचना त्यानंतर रेषा संरचना आपण ह्या पाहणार आहोत. N2चा रेणू तयार होताना नायट्रोजनची संज्ञा जी आहे N आहे.
त्याचा अणुअंक 7 आहे. त्याच्या के कक्षेत आणि एल कक्षेत, हे के कक्षेत 2, एल कक्षेमध्ये 5 के कक्षेत दिलेली आहे. ही तुम्हाला पुस्तकात दिलेली नाही, पण आपल्याला ठिपका संरचना दाखवत असताना फक्त संयोजी इलेक्ट्रॉनच्या बद्दलच आपल्याला ठिपका ही पद्धत नोंदवावी लागते. हे झालं नायट्रोजनच्या, पहिल्या नायट्रोजनच्या बाबतीत पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन म्हणजे के कक्षा, ही कक्षा एल आहे. याच्या पहिल्या बाह्यतम कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत. 1 2 3 4 आणि 5. बाह्यतम कक्षेमध्ये 5 आहेत. 1 2 3 4 5 बाह्यतम कक्षेमध्ये 5 आहेत. ह्या कक्षा आपल्याला ठिपका पद्धतीमध्ये आणि रेषामध्ये दाखवायची गरज नाही आहे. यामध्ये आपल्याला 1 2 3 4 आणि 5 अशा पद्धतीनं 5 इलेक्ट्रॉन त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये आहेत. परंतु नायट्रोजन अणू जेव्हा संधान साधतो तेव्हा तो 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 इलेक्ट्रॉन म्हणजे 3 इलेक्ट्रॉनच्या जोड्या ह्या सहसंयोज बंधाने म्हणजे तिहेरी सहसंयोज बंधाने जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये N2 चा रेणू तयार होतो. म्हणजे नायट्रोजन अणू शेजारच्या निऑन सारखी स्थैर्य प्राप्त करण्याकरिता त्याच्या बाह्यतम कक्षेमधले 5 इलेक्ट्रॉन तो देऊ शकत नाही, पण त्याला शेजारच्या निऑन सारखे स्थैर्य गाठण्याकरिता त्याला बाह्यतम कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 5 आहेत, परंतु याला 5 गमावता येत नाही, त्याला मिळवावे लागतील. तेव्हा तो बाह्यतम कक्षेतले 5 इलेक्ट्रॉन त्याला जर मिळवले तर त्याला शेजारच्या निऑन सारखे स्थैर्य प्राप्त होते. जेव्हा त्याला शेजारच्या निऑन सारखे स्थैर्य प्राप्त करायचे असते तेव्हा तो त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन काय करतो, मिळवतो. म्हणजे जेव्हा 2 नायट्रोजन अणू रासायनिक बंधाने एकत्र येतात तेव्हा ते इलेक्ट्रॉनच्या 3 जोड्या म्हणजे त्यांच्यामध्ये तिहेरी बंध तयार होतो. म्हणजे एक नायट्रोजन अणू दुसऱ्या नायट्रोजन अणू बरोबर आपल्या बाह्यतम कक्षेतले म्हणजे संयोज कक्षेतले संयोज इलेक्ट्रॉन जेव्हा संधान साधतो तेव्हा त्यांच्यामध्ये तिहेरी बंध तयार होतो. म्हणजे N2 चा रेणू तयार होतो. आणि हा N2 चा रेणू तयार होताना याच्या बाह्यतम कक्षेमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे संयोज इलेक्ट्रॉन 6 इलेक्ट्रॉन म्हणजे 3 इलेक्ट्रॉनच्या जोड्या ह्या सहसंयोज बंधाने एकत्रित येतात तेव्हा त्यांच्यामध्ये N2. मग ही झाली रेषा संरचना आणि ही झाली ठिपका संरचना. अशा पद्धतीनं याचा रेणू हा नायट्रोजनचा रेणू हा तयार होतो. अशा पद्धतीने आपण एकेरी बंध, दुहेरी बंध आणि तिहेरी बंध या तिन्ही बंधाबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. यामध्ये ठिपका संरचना, रेषा संरचना आणि वर्तुळ संरचना आपण ह्या रचना ह्या सुद्धा या तासिकेमध्ये आपण पाहिलेले आहेत. यानंतर अशाच पद्धतीने आपण मिथेनचं रेणूसूत्र आपण पुढच्या तासिकेला बघणार आहोत आणि डोके चालवायचे प्रश्न सुद्धा आपण यामध्ये घेणार आहोत.